आधी जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत गणेश बिडकर वॉर्ड क्रमांक 24 त्यांच्या उमेदवारी अर्ज या ठिकाणी दिला जात आहे। अर्थातच त्यांना AB फॉर्म देण्यात आलेला आहे। स्वतः मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार हेमंत रासने या ठिकाणी उपस्थित आहेत। शेकडो कार्यकर्ते या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 24 मधून भाजपचे पहिले उमेदवार अर्ज या ठिकाणी दाखल झालेला आहे। गणेश बिडकर ज्यांनी हा उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे ते सध्या आपल्या सोबत आहेत। अर्ज दाखल करताना चंद्रकांत दादा पाटील असतील, हेमंत रासने असतील आमदार, ते सगळे उपस्थित होते। तुम्हाला सगळ्यात पहिले उमेदवारीचा अर्ज मिळाला आहे? नाही, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळाला आहे, परंतु या ठिकाणी माझी तयारी होती आणि त्यामुळे मी येऊन फॉर्म भरू शकलो आणि आदरणीय दादा माझे मित्र लोकप्रिय आमदार हेमंतजी या ठिकाणी उपस्थित, त्याचा मला खूप खूप आनंद आहे। AB फॉर्म त्याला मिळाला, जोडला होता आपण? हो, मी माझ्या फॉर्मला B फॉर्म जोडलेला आहे। परंतु इतर म्हणजे आत्ता सुद्धा भाजपची उमेदवारांची यादी पुणे महानगरपालिकेसाठी जाहीर झालेली नाही। नाही, यादी जाहीर व्हायचं एकूण 29 महानगरपालिका आहेत पूर्ण महाराष्ट्रात आणि आदरणीय आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवीजी चव्हाण ते यादी थोड्याच वेळात जाहीर करतील। पण त्याचबरोबर पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला आणि त्याचबरोबर RPIला सोबत घेणार आहात की नाही? कारण अजून सुद्धा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। अनेक जण आंदोलन करतायत, नाराजगी व्यक्त करतायत। हे जागा तिढा सुटला नाही हा मला आपल्याकडनंच कळतंय। आदरणीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि रामदासजी आठवले त्यांच्यात एकमत आहे आणि त्यांनी त्या जागांचा तिढा सोडवलेला आहे। परंतु भाजपकडून सन्मानपूर्वक जागा दिले जात नाहीत, यासाठीच नीलम गोरेंच्या घराच्या बाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलं। आज RPIचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत का? तर त्यांना अजून सुद्धा स्पष्टता नाहीये की कुठून आपण लढायचंय, कसं लढायचं। त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांच्या टीमला, प्रमुख टीमला याची पूर्ण कल्पना आहे। त्या संदर्भातली चर्चा झाली, अंतिम यात तुम्हाला कुठल्याही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची रिॲक्शन दिसली नाही, परंतु कार्यकर्ता हा पॅनिक असतोच। जो कार्यकर्ता निवडणुकीत काम करत असतो त्याला निवडणूक लढायला मिळावी हे त्याची प्रामाणिक अपेक्षा असते आणि अशा कार्यकर्त्याचा बंद सुटतो त्यावेळेस अशी रिॲक्शन येत असते। प्रत्येक निवडणुकीत अशा रिॲक्शन येत असतात, कार्यकर्त्यांना नेत्यांनी समजवण्याची गरज असते। पण मग शिवसेनेला आणि RPIला किती जागा सोडल्यात आपण? आम्ही 165 जागा तिन्ही पक्ष मिळून लढतोय। पण शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला किती जागा? जागेवरून जो वाद सुरू होता किंबहुना जो तिढा सुटत नव्हता, तुम्ही सातत्याने बैठका घेताय, त्यासाठी किती जागा देणार आहे सन्मानपूर्वक त्यांना? आम्ही महायुती म्हणून 165 जागा लढणार आहोत। त्यातलं बायफर्केशन हे देवेंद्रजी, एकनाथजी, आठवले साहेबांनी ठरवलं। अजून स्पष्टता नाही म्हणूनच आपण मतदार आपल्या जो उमेदवारांची यादी जाहीर करत नाही, AB फॉर्म देत नाही त्यांना? अजिबात असं नाहीये, आमच्या स्पष्टता आहे, नेत्यांच्या स्पष्टता आहे आणि नेत्यांनी जाहीर केलंय की महायुती म्हणून लढायचंय आणि आम्ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती 165 जागांवर ताकदीने लढणार आहोत। तुमचेच मित्रपक्ष अर्थात तुम्ही म्हणताय शिंदे गटाला, सेनेला सोबत घेतलेला आहे, त्यातलेच नेते रवींद्र धंगेकर अर्थात त्यांचा मुलगा आता अपक्ष लढण्याच्या तयारी दाखवलेली आहे। त्यांनी देखील नाराजगी व्यक्त केली की बैठकांनाही बोलवलं जात नाही आणि जागा किती देणार हेही स्पष्ट होत नाहीये। ते त्यांच्या पक्षाने त्यांना सांगायला पाहिजे, माझा त्यांच्याशी कुठलाही अर्थार्थी संबंध नाही, त्यामुळे मी याच्यावर रिॲक्शन देऊ शकत नाही। उमेदवारात म्हणजे अर्थात ते नेते आहेत, त्यांच्याच मुलाला एक तिकीट हवंय तेही मिळत नाही असं म्हणणं आहे त्यांचं। त्यांचा पक्ष हे सांगू शकेल, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून मी यावर भाष्य करू शकत नाही। कधीपर्यंत ही यादी जाहीर होईल म्हणजे सगळ्यांची पुण्यातली? काही मिनिटातच ती तुम्हाला अपलोड होईल यादी। आमदार साहेब, तुम्ही आलात, मुरली अण्णा आलेले नाहीत, कारण खूप सारे कार्यकर्ते जे इच्छुक आहेत, नाराज आहेत, ते घराबाहेर जमतायत अशी देखील माहिती आहे। नाही, आता स्वाभाविक आहे, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये हजारो कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या जीवावर आपण लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या सगळ्या ठिकाणी आपण यश मिळवलं आणि सातत्याने बघितलं तर ज्या नागरिकांचा मोदी साहेब, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, ते सगळेजण भारतीय जनता पार्टीला निवडून देत आहेत। कार्यकर्ते मेहनत घेतात आणि त्या मेहनतीतनं सलग 3-3 वेळा देशात असेल, राज्यात असेल, आपली सत्ता येते। त्यामुळे कार्यकर्त्यांच्यातला उत्साह वाढलेला आहे। त्यांना सुद्धा असं वाटतं की आपल्याला सुद्धा काम करण्याची लोकांची संधी मिळावी, याकरता ते प्रयत्नशील आहे। अर्थात जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेत भाजपचे पहिला जे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे, त्यांना AB फॉर्म देखील या ठिकाणी मिळालेला आहे। मात्र अजून सुद्धा उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर झालेली नाहीये। मात्र काही कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याचबरोबर शिंदे गट आणि RPI हे देखील नाराज आहेत, कारण त्यांना किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही। मात्र भाजपचे पहिले उमेदवार
गणेश बिडकर यांनी त्यांचा उमेदवारीचा अर्ज आज या ठिकाणी दाखल केलाय. कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.